सर्वप्रथम मराठवाडा डॉक्टर बाबासाहेब विद्यापीठ नामांतर दिनानिमित्त सर्वांना वाघमारे परिवाराकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा। मराठवाडा नाम विस्तार दिन 1994 रोजी 14 जानेवारी 1994 रोजी अधिकृत नामांतराची घोषणा झाली। आणि यामध्ये काय झालं, तब्बल 17 वर्ष संघर्ष केल्याच्या नंतर हे नामविस्तार दिन हे म्हणजे प्रकाश झोतात आलं, सरकारनं त्याची घोषणा दिली। आणि या नामांतर दिनानिमित्त अनेक संघर्षासाठी अनेक दलितांचा बळी गेला, घरं जाळण्यात आली, कित्येक जणांचं बलिदान देण्यात आलं। त्यामध्ये तो गणेश वाघमारे, त्यानंतर गौतम वाघमारे, त्या पोचीराम कांबळे, त्यानंतर चंदन कांबळे, अखंड मराठवाड्यातील आणि विदर्भातील अशा अनेक दलित बांधवांचं त्यामध्ये बलिदान झालेलं आहे। आणि आज सुवर्ण हा काळ आलेला आहे। 94 नंतर अधिकृत मराठवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाची घोषणा झाल्यानंतर तर सर्वांचं मी परत एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। 14 जानेवारी 1994ला नामविस्तार दिनाची घोषणा झालेली आहे। आणि या घोषणेमध्ये तेव्हापासून आपण नामविस्तार दिवस साजरा करतो। आजचा 32वा नामविस्तार दिन आपण साजरा करत आहोत। तरी सर्व आपल्या बौद्ध उपासक उपासिकांना, भीम सैनिकांना माझा क्रांतिकारी जय भीम। आणि या नामविस्तार दिनामध्ये बहुजनांचे भीमसैनिक त्यांना प्राणही गमावं लागले, शहीदही व्हावं लागले। त्यापैकी एक नाव आहे कोचीराम कांबळे, चंदर कांबळे, गौतम वाघमारे। आणि महिला उपासकामध्ये, महिला भीमसैनिकामध्ये एक प्रतिभा तायडे म्हणून आहे आणि एक संगीता बनसोडे आहे। अशा महिलांचं पण योगदान आहे या नामविस्तार दिनामध्ये। आणि नामविस्तार दिन हा केवळ आणि केवळ फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपण आज इथं साजरा करत आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 14 जानेवारी 1994ला नामविस्तार दिनाची ज्या वेळेस संसदेमध्ये शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी ही घोषणा दिलेली होती, तेव्हापासून आपण नामविस्तार दिवस हा साजरा करत आहोत। सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम। नमो बुद्धाय, जय भीम। आज नामविस्तार दिनानिमित्ताने सर्व तमाम बौद्ध उपासक उपासिकांना मंगलकामना, शुभकामना। आज या ठिकाणी लाईव्हमध्ये यूट्यूब चॅनलला आम्ही या ठिकाणी आलोत। आजच्या या नामविस्तार दिनानिमित्ताने खरं तर नामविस्तार दिनासाठी ज्या ज्या लोकांनी आहुती दिली त्या सर्व महापुरुषांना आम्ही सलामी देतो, त्यांना मंगलकामना देतो। आणि त्याचबरोबर भीमटेकडी या परिसरामध्ये 2026 म्हणजे या वर्षामध्ये 26, 27, 28, 1 आणि 2 मार्च ही जी जागतिक परिषद आहे, या जागतिक परिषदेला जपानचे अरहंत बौद्ध भिक्खू आणि भिक्खुनी येत आहेत। 28 देशातील बौद्ध भिक्खू आणि भिक्खुनी येत आहेत। महाराष्ट्रातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ भिक्खू आणि भिक्खुनी येत आहेत, साहित्यिक येत आहेत, विचारवंत येत आहेत। आणि म्हणून सर्व तमाम बौद्ध उपासक उपासिकाने या जागतिक परिषदेसाठी उपस्थित राहावं असं आपल्या सर्वांना आवाहन करतो, सर्वांना मंगलकामना देतो। नामविस्तार विद्यापीठ दिनानिमित्ताने खरं तर विद्यापीठ हे मानवाच्या जीवनाचा कल्याणाचा मार्ग आहे। विद्यापीठामध्ये जे जे विद्यार्थी शिकतात त्यांचं कर्तव्य आहे की आपण नामविस्तार दिनानिमित्ताने सलामी दिली पाहिजे। सलामी देऊन चालणार नाही तर त्याचा सांभाळसुद्धा आपण केला पाहिजे। मला असं म्हणायचं आहे की जे जे उपासक या नामविस्तार दिनानिमित्ताने येतात त्यांनी एकच कुणगाड बांधायची आहे की बाबासाहेबांच्या विचाराची हे विद्यापीठ तयार झालेलं आहे। आणि बाबासाहेबांनी जे काय आपल्याला विचार दिलात तो विचार आपण तेवत 4थ्या पिढीपर्यंत पोस्ट करावात अशा आपल्या सर्वांना मी सूचना देतो। धन्यवाद, जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आज हे जे नामविस्तार दिन झालेलं आहे, या नामांतरासाठी या लढ्यामध्ये शहीद आणि आपलं स्वतःचं रक्त आटलेलं आहे. हा लढा जवळपास 28 वर्षे चालला. या लढ्यासाठी अनेकांनी आपले घरं उद्ध्वस्त केले, अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. त्यांच्या त्या त्यागातून प्रेरणा घेऊन खऱ्या अर्थानं आजच्या दिनी आज आपण एक संकल्प केला पाहिजे की त्यांनी आपलं जीवन यासाठी व्यतीत केलेलं आहे. तर आपण या बुद्ध धम्म संघ आणि बाबासाहेबांचे विचार या विचारासाठी काय करू शकतो, आपण स्वतःचं परीक्षण केलं पाहिजे आणि आपण काय त्याग केला म्हणजे आपल्याला याचं परिमार्जन मिळेल. आज इथून प्रेरणा घेतली पाहिजे. या शहीदांच्या त्यागातून हे नामविस्तार दिन झालेला आहे. हे एवढा सहजासहजी आपल्याला मिळालेला अधिकार नाही आहे. एक नाव बदलायसाठी या समाजामध्ये किती संघर्ष करावा लागला हे आपण सर्वांनी जिवंत पाहिलेलं आहे. कित्येकांची खांडोळी केलेली आहे, कित्येकांचे घरदारं जाळलेले आहे, कित्येकांना आपले जीवन त्याग करावा लागलेला आहे. त्या त्यागातून आपल्याला हा जे एक सुवर्ण दिन दिसतो आहे. म्हणून आज कुणालाही आमंत्रण न देता लाखो लोक इथं येऊन सलामी देतात, शरण देतात आणि त्यांना वंदना करतात, त्यांना वंदन करतात, त्यांना सलामी देतात. मीही माझ्या कुटुंबियाच्या वतीने, आमच्या जागतिक बौद्ध धर्म परिषदेच्या कोर कमिटीच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने या शहीदांना त्रिवार अभिवादन करतो आणि यांना सलामी देतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद.